आता पुन्हा हादरला असून एका मित्रानं आत्महत्या केली आणि यानंतर आपल्या मित्रानं आत्महत्या केली हे ऐकून लगेच त्याच्या जवळच्या एका मित्रानं देखील आपला जीवन प्रवास संपवलेला आहे। 24 तासामध्ये या 2 हत्येनंतर वांगी गाव चांगलंच हादरलंय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात अवघ्या 24 तासांच्या अंतराने 2 युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या सलग 2 घटनांमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। पहिली घटना शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली। गोरख तानाजी भोई वय 21 या तरुणाने काही कारणातून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली। ही बाब समजल्यावर नातेवाईकांनी त्याला तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले। गोरखच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरलेली असतानाच दुसऱ्या दिवशी शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी आणखी एक धक्कादायक घटना घडली। सुरेश दत्तात्रय भोई वय 22 या युवकाने शेतातील झाडाचा गळफास घेऊन आत्महत्या केली। सुरेशची आई आणि बहीण शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली। गोरखच्या निधनानंतर मानसिक तणाव वाढल्याने सुरेशने टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात आहे। दोन्ही घटनांची माहिती मिळताच मंद्रुप पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेत तपास सुरू केला। सलग 2 युवकांनी आत्महत्या केल्याने वांगी गावात हळहळ व्यक्त होत आहे।